हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पाटील अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेफिनेशन, क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, मेथड्स ऑफ प्रिपरेशन असं खूप डिस्कशन झालेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बद्दल. या व्हिडिओमध्ये आपण थोडं वेगळा पॉईंट डिस्कस करणार आहोत, नेचर ऑफ CX बॉन्ड. बघा काय आहे तर आपल्याला 11th एक टॉपिक होता केमिकल बॉन्डिंग, त्याच्याशी निगडीत हा पॉइंट आहे. कसा आहे बघा, यात एक स्केलेटल स्ट्रक्चर ड्रॉ करतो. सेम माझ्याकडे आहे CH3, पुढे अटॅच आहे CH2 आणि त्याला पुढे अटॅच आहे हॅलोजन. आता होतं असं तर हा जो CX बॉन्ड आहे, या CX बॉन्ड मध्ये आपल्याला माहिती आहे 11th नुसार की हॅलोजन वरती डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो आणि हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बन वरती डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो. असं आपण 11th मध्ये पिरियडिक टेबल मध्ये इलेक्ट्रो निगेटिव्हिटी या कॉन्सेप्ट मध्ये बघितले. आता मी हे सगळं डिस्कशन कसं करतोय बघा, लक्ष द्या. पहिला पॉइंट आपल्याला काय सांगता येईल बघा, तर the bond between carbon and halogen is a polar bond. कसला बॉन्ड आहे? CX bond is a polar bond. आपण हे बघितलंय की पोलर बॉन्ड म्हणजे कसला बॉन्ड रे, तर पोलर बॉन्ड मध्ये एका बाजूला पॉझिटिव्ह पोल असतो आणि एका बाजूला निगेटिव्ह पोल असतो. इथं तसं आहे सांगा, आहे का नाही? पॉझिटिव्ह पोल आहे आणि निगेटिव्ह, म्हणून हा कसला बॉन्ड आहे म्हटलं मी? पोलर बॉन्ड. त्या पोलर बॉन्ड मध्ये तुम्हाला काय दिसतंय सांगा, तर या पोलर बॉन्ड मध्ये कार्बन वरती कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हॅलोजन वरती कुठला चार्ज आहे? निगेटिव्ह. म्हणजे दुसरा पॉइंट काय सांगता येईल आपल्याला, तर कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज अँड हॅलोजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. बट these charges are partial charges. म्हणजे कार्बन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, हॅलोजन कॅरीज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आता याबद्दल आणखीन काय सांगता येतं बघा, तर आपण 11th मध्येच बघितलेलं आहे. कार्बनला सगळे कसले बॉन्ड आहेत? सिंगल बॉन्ड. म्हणजे कार्बन इन CX बॉन्ड इज sp3 hybridized. am I right? बरोबर का नाही? 11th मध्ये बघितलं आपण, कार्बनचे बॉन्ड जर सगळे सिंगल बॉन्ड असतील तर कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं? sp3. मग आपण असं म्हणू शकतो की बघा, लक्ष द्या, sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन overlap with p orbital of halogen. म्हणजे कसं होईल बघा, लक्ष द्या. आपण असं बघितलंय की जे sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स असतात ते असे असतात 1 2 3 आणि 4. हो का? ही ऑर्बिटल बरोबर हायड्रोजन ओव्हरलॅप होईल, इकडे एक कार्बन ओव्हरलॅप होईल, हा बॉन्ड हायड्रोजनचा म्हणजे हा बॉन्ड, इथे एक हायड्रोजन ओव्हरलॅप होईल म्हणजे हा बॉन्ड झाला. पण इथं मात्र कसं असेल सांगा, या कार्बन बरोबर हॅलोजनचा कुठला ऑर्बिटल ओव्हरलॅप होईल? p ऑर्बिटल. म्हणजे इथं sp ओव्हरलॅप असणार आहे. हायब्रिड sp3 ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल असा ओव्हरलॅप असणार आहे. मग मी कसं म्हणतोय बघा, sp3 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन ओव्हरलॅप विथ p ऑर्बिटल ऑफ हॅलोजन. आता आपण आणखी काय सांगू शकतो बघा, तर थोडं आणखीन मागे जावं लागेल. आपल्याला असं माहिती आहे बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. फ्लोरीन मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येतं 2 7, क्लोरीन मध्ये येतं 2 8 7, ब्रोमीन मध्ये येतं 2 8 8 7. म्हणजे मला सांगा कसं येतं, तर किंवा आयोडीन मध्ये लिहिलं तर असं येतं 2 8 18 आणि 2 8 18 प्लस 8 आणि मग 7.
ओके. आता इथं किती शेल आहेत बघा बरं, 2 शेल. इथं शेल किती आहेत बघा बरं, 3 शेल. इथं शेल किती झाले बघा, 4 शेल. इथे किती झाले, 5 शेल. आपण बघितले हो का, शेल 2 असेल तर साईज एवढी, शेल 3 असतील तर साईज एवढी, शेल 4 असतील तर साईज आणखी मोठी, शेल 5 असतील तर साईज आणखी मोठी. म्हणजे यामध्ये हायेस्ट साईजचा हॅलोजन कोण आहे रे, हा. आपण 11th मध्ये बघितलंय की जेवढी साईज मोठी तेवढी बॉन्ड लेंथ सुद्धा जास्त. साईज मोठी कोणाची, याची. म्हणजे बॉन्ड लेंथ कुठं जिथे जास्त असेल तर कार्बन आणि आयोडीनची बॉन्ड लेंथ जास्त असेल. बॉन्ड लेंथ कमी कोणाची असेल रे, CF ची. म्हणून मी ऑर्डर अशी लिहितो बघा, बॉन्ड लेंथ ऑर्डर, bond length CI is greater than CBr is greater than CCl is greater than CF. चला, बॉन्ड लेंथ जास्त कोणाची रे, आयोडीनची. बॉन्ड लेंथ कमी कोणाची रे, क्लोरीनची. आपल्याला 11वीतच झालंय, जितकी बॉन्ड लेंथ जास्त तितकी बॉन्ड स्ट्रेंथ कमी. मग बॉन्ड स्ट्रेंथ ऑर्डर कशी येणार, एक्झॅक्टली उलट येणार. बॉन्ड स्ट्रेंथ चला कसं येईल, CF is greater than CCl is greater than CBr is greater than CR. अगेन रिपीट करतो बघा, जितकी बॉन्ड लेंथ जास्त तितकी बॉन्ड स्ट्रेंथ कमी. म्हणजे ह्याची बॉन्ड लेंथ जरी असली जास्त तरी त्याची बॉन्ड स्ट्रेंथ मात्र कमी. बरोबर. हेच आणखीन एकदा फसवून विचारतात बघा. मी रिएक्टिव्हिटी ऑर्डर लिहितो बघा. आता रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी बघा, जितकी बॉन्ड लेंथ जास्त तितकी रिएक्टिव्हिटी जास्त. बघा रिपीट करतो, जितकी बॉन्ड लेंथ जास्त तितकी रिएक्टिव्हिटी जास्त, कारण बॉन्ड तोडणं सोपं जातं ते. मग आता रिएक्टिव्हिटी ऑर्डर कशी असेल, RI is greater than किंवा CI is greater than CBr is greater than CCl is greater than CF. आता आपल्याला कसे प्रश्न कसे येतात बघा. which of the following is highest reactive. मग आपल्याला CS3 CL CS3Br CS3I दिलं आहे. हायेस्ट रिएक्टिव्ह मध्ये कोणाचे कंपाऊंड येतील, आयोडीनचे. which of the following is least reactive. लीस्ट रिएक्टिव्ह मध्ये कोणाचे कंपाऊंड येतील, CH. किंवा असं पण विचारतात, which of the following is most stable. आता मग स्टॅबिलिटी ऑर्डर कशी असते, रिएक्टिव्हिटी ऑर्डरच्या उलट. मग आता इथे स्टॅबिलिटी ऑर्डर मेन्शन करतो. चला, रिएक्टिव्हिटी ऑर्डरच्या बदल उलट सांगायचे. कशी असेल स्टॅबिलिटी ऑर्डर, CF is more stable than CCl is more stable than CBr is more stable than CR. हा हे झालं नेचर ऑफ CH बॉन्ड. एकदा सगळं रिवाइज करतो बघा, लक्ष द्या. कार्बन आणि हॅलोजन मधला जो बॉन्ड आहे ना, त्या बॉन्डला म्हटलं जातं पोलर बॉन्ड. का तर त्या बॉन्ड मध्ये 2 सेपरेट पोल असतात, एक पॉझिटिव्ह पोल दुसरा निगेटिव्ह पोल. कसा असतो तर कार्बन हा पार्शियली पॉझिटिव्ह असतो, हॅलोजन हा पार्शियली निगेटिव्ह. या अल्किल हॅलाइड मध्ये तरी जो कार्बन आहे त्याचा हायब्रिडायझेशन कुठला आहे, sp3. त्या कार्बनचा sp3 हायब्रिड ऑर्बिटल हॅलोजनच्या p ऑर्बिटलशी ऍक्सिअली ओव्हरलॅप होतो आणि हा कार्बन हॅलोजन बॉन्ड तयार होतो, ज्याला आपण सिग्मा बॉन्ड असं म्हणतो किंवा सिंगल बॉन्ड असं म्हणतो. त्याच्यानंतर हॅलोजनची साईज जशी वाढत जाते ना, तशी ही बॉन्ड लेंथ वाढते, कारण हे ऑर्बिटल लांब 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 जातात. म्हणजे समजा क्लोरीनचं इथपर्यंत असेल तर क्लोरीनचं इथं असेल, ब्रोमिनचं इथं असेल, आयोडीनचं त्याच्या पलीकडे असेल. म्हणून मग आपण असं म्हटलं की बॉन्ड लेंथ ऑर्डर कार्बन आयोडीनची जी आहे दॅट इज ग्रेटर दॅन कार्बन ब्रोमिन, दॅट इज ग्रेटर दॅन कार्बन क्लोरीन, विच इज अगेन ग्रेटर दॅन कार्बन क्लोरीन. ज्याला बॉन्ड लेंथ सांगता आली त्याला बॉन्ड स्ट्रेंथ सांगता येणार, कारण बॉन्ड लेंथचे एक्झॅक्टली उलट आहे. हेच ऑर्डर कशी येईल, बॉन्ड स्ट्रेंथ मध्ये कार्बन फ्लोरीन बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कार्बन क्लोरीन बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कार्बन ब्रोमिन बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन कार्बन आयोडीन बॉन्ड. स्टॅबिलिटी ऑर्डर कशी असेल सांगा. स्टॅबिलिटी ऑर्डर ही
बॉन्ड लेंथ ऑर्डरच्या उलट किंवा स्टॅबिलिटी ऑर्डर आणि बॉन्ड स्ट्रेंथची ऑर्डर एकच असते. आहे का बघा बरं. कार्बन फ्लोरीन बॉन्ड इज ग्रेटर दॅन कार्बन फ्लोरीन, ग्रेटर दॅन कार्बन ब्रोमीन अँड फायनली ग्रेटर दॅन कार्बन आयोडीन. आणि एक्झॅक्टली स्टॅबिलिटी ऑर्डरच्या उलट असते ती म्हणजे रिएक्टिव्हिटी ऑर्डर. कार्बन आयोडीन, कार्बन ब्रोमीन, कार्बन क्लोरीन आणि कार्बन फ्लोरीन. दिस इज अबाउट नेचर ऑफ CH बॉन्ड इन अल्किल हॅलाइड. नेक्स्ट लेक्चरला मग आपण फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी डिस्कस करूया.